वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्रोतारः नमो नमः। शुभसन्ध्या। प्रथमं वयम् एकं गीतं गायामः। भाति मे भारतं भाति मे भारतं भाति मे भारतं भूतले भाति मे नारतं भारतं भूतले भाति मे नारतं भारतं विन्ध्यसह्याद्रिनीलाद्रिमालान्वितं शुभ्रहैमाद्रिहासप्रभापूरितं अर्बुदारावलीश्रेणिसम्पूजितं भूतले भाति मे नारतं भारतं भाति मे भारतं वेदभाभासितं सत्कलालालितं रम्यसङ्गीतसाहित्यसौहित्यभूः भारती वल्लकी झङ्कृतैः भूतले भाति मे नारतं भारतं भाति मे भारतं विश्वबन्धुत्वमुद्घोषयत्यावनं विश्ववन्द्यैश्चरित्रजगत्यावयत् विश्वमेकं कुटुम्बं समालोकयत् भूतले भाति मे नारतं भारतं भाति मे भारतं वेशभूषासनोपासनापद्धति क्रीडनामोदसंस्कारवृत्त्यादिषु यद्विभिन्नं सदप्यत् न भिन्नं स यदा भूतले भाति मे नारतं भारतं भाति मे भारतं भारतं वर्तते मे परं संबलं भारतं नित्यमेव स्मरामि प्रियं भारते नास्ति मे जीवनं भारतायार्पितं मेखिलं चेष्टितं भूतले भाति मे नारतं भारतं भाति मे भारतं भाति मे भारतं भाति मे भारतं। नमस्ते श्रोते हो। माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण अनेक उपक्रमांच्या माध्यमातून दर सोमवारी भेटतच असतो आणि आत्ता सुरू आहे आपला उपक्रम, तो आहे वेदांत वैभव। आणि या वेदांत वैभवामध्ये आपण परंपरांचा, आपल्या वेदांचा, आपल्या उपनिषदांचा अभ्यास करायचा असा आपण धारणा केलेली आहे, निश्चय केलेला आहे। आणि त्यानुसार आपलं सुरू आहे ते कठोपनिषद। कठोपनिषद हे तिसरं उपनिषद आहे। ईश उपनिषद आपण पाहिलं, केन उपनिषद पाहिलं आणि आता कठोपनिषदाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे। आणि या कठोपनिषदामध्ये आपण 6 भागामध्ये ही विभागणी केलेली आहे। आणि या कठोपनिषदामध्ये 2 अध्याय आहेत आणि त्या अध्यायामध्ये 3 वल्ली आहेत, 3 वल्ली आहेत। त्या पहिल्या अध्यायातल्या 2 वल्ली आपल्या झाल्यात आणि आज आपण 3ऱ्या वल्लीला सुरुवात करणार आहोत। म्हणजे कठोपनिषदाचा आज 3रा भाग आणि आपल्या उपनिषद उपक्रमाचा आज 15वा भाग आहे। असा आपला सगळा एकूण उपक्रम सुरू आहे। आता ह्या कठोपनिषदामध्ये एकदम आपण बोललो होतो, मागच्या 2 भागामध्ये मी आपल्याशी पुष्कळ बोलले होते की हे कठोपनिषद
सामान्यांना आवडतं, कारण ह्याच्यामध्ये कथा आहे, अतिशय रोचक अशी कथा आहे. कुणाचा संवाद आहे ह्याच्यात? यम आणि नचिकेताचा संवाद आहे. आणि एक लहान मुलगा आणि एक भयंकर वाटणारी अशी देवता यमराज यांचा संवाद कसा काय असेल असं वाटतं. आणि शेवटी त्या नचिकेताचं जे सुसंस्कृत्व आहे किंवा त्याचं जे निर्धार आहे, त्याची जी धृती आहे, त्याचा जो निश्चय आहे, तो ह्याच्यामध्ये अगदी झळाळून उठतो. आणि म्हणून हा यम आणि नचिकेताचा संवाद अतिशय रोचक आहे. पण त्याचबरोबर नुसतं मनोरंजन नाही आहे बरं का ह्याच्यामध्ये. हे उपनिषद विद्वानांनासुद्धा अतिशय प्रिय आहे, कारण ह्याच्यामध्ये अगदी उपनिषदाचं जे कोर किंवा प्युअर नॉलेज जे आहे ते सगळे ह्याच्यात आहे. कारण ह्याच्यामध्ये आत्मज्ञान सांगितलेलं आहे. यमराजांनी जो नचिकेत्याला उपदेश केला त्याच्यामध्ये त्याचा जो आग्रह होता की मला आत्मज्ञान पाहिजे, आणि हे आत्मज्ञान यमराजांनी त्या नचिकेत्याला भरभरून सांगितलेलं आहे. आणि नचिकेत्याच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतं आहे. त्यामुळे हे विद्वानांचं सुद्धा उपनिषद आहे, सर्वसामान्यांचं सुद्धा उपनिषद आहे. म्हणजे कठोपनिषद हे अतिशय मार्गदर्शक असं उपनिषद आहे. आणि म्हणून तर स्वामी विवेकानंदांनी आपल्या अभ्यासाचं किंवा आपल्या स्वाध्याय परिवाराचं एक नाव ठेवलेलं आहे किंवा त्याचं बोधवाक्य आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत. हे त्यांचं बोधवाक्य आहे. आणि खरंच आहे, ह्या समाजाला आधी जागं करायला पाहिजे. उत्तिष्ठत, जाग्रत, जागे व्हा, आणि प्राप्यवरान निबोधत म्हणजे अतिशय थोर व्यक्तींकडे जाऊन तुम्ही बोध करून घ्या आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करून घेणारं असं हे उपनिषद आहे. आणि म्हणून ह्याचा अभ्यास आपण आता करतो आहोत. आणि आता आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं, आधी ती कथा पाहिली की कोणाचा मुलगा आहे नचिकेता, तर उद्दालक अरुणींचा मुलगा आहे. आणि त्यांनी त्याला कसा काय तो यमराजांकडे गेला, तो यज्ञ म्हणजे काय, विश्वजित यज्ञ, हे सगळं आपण पहिल्या कथेत पाहिलं. दुसऱ्या कथेमध्ये नचिकेत्याने यमराजांना काही प्रश्न विचारले किंवा काही वर मागितले, आणि त्या वरांना यमराजांनी काय उत्तरं दिलं. पहिले 2 वर तर यमराजांनी लगेचच दिले, पण तिसरा वर जो होता तो थोडा ट्रिकी होता. तो यमराज द्यायला थोडे नाकबूल होते, पण तरीसुद्धा या नचिकेत्याने आपला निर्धार सोडला नाही. आणि तो म्हणाला मला बाकी काही नको. अनेक प्रलोभनं यमराजांनी त्याला दाखवली, अनेक आमिष दाखवली की तुला रथ देतो, घोडे देतो, अप्सरा देतो, द्रव्य देतो, दीर्घायुष्य देतो, तुला पाहिजे ते देतो. पण नचिकेता म्हणाला की मला काही नको, मला द्यायचे असेल तर आत्मज्ञानच फक्त द्या, आत्मविद्याच मला फक्त पाहिजे. आणि आता यमराज त्या नचिकेताला काय उपदेश करतात किंवा त्यांच्यातल्या संवादाचा पुढचा भाग आज आपण बघणार आहोत, कारण तो आहे 3ऱ्या वल्लीमध्ये. आता जरी यमराजांनी हे सगळं ज्ञान म्हणजे त्याला शब्दातनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला सांगितलं आहे, पण खरं सांगू का, आत्मज्ञान हे देता येत नाही ना, कारण शब्दांच्या पलीकडे असलेलं आत्मज्ञान. पण यमराजांनी नचिकेताला कसं दिलं आणि त्यांनी ते कसं घेतलं, आपल्याला ते घेता येईल का, कारण तसं दाखवता येत नाही. पण तरीसुद्धा या पुढच्या वल्लीमध्ये यमराज आणि नचिकेत्याचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये यमराज दाखवत आहेत एतद वैतत, हेच आहे ते असं काहीतरी 7-8 श्लोकामध्ये यमराज म्हणतात की हेच आहे ते आत्मतत्व, जे तुला शोधतोयस ना तू, ज्याची तुला ओढ आहे, ज्याची जिज्ञासा आहे, ते आत्मतत्व हेच आहे, एतद वैतत. आणि हे एतद वैतत हे पालुपदासारखं वारंवार येणार आहे. आणि त्याच्यातनं आपल्यालाही अल्प का होईना बोध होणार आहे. आणि निदान या अध्यात्माच्या मार्गावर आपण एक पायरी तरी निश्चितच वर चढणार आहोत, असं हे उपनिषद. आणि अशा ह्या पहिल्या अध्यायातली आज 3री वल्ली बघणार आहोत. आणि ह्या वल्लीमध्ये आणखीन एक अतिशय वेगळं असं रूपक आहे. रूपक काय आहे, मन म्हणजे काय आहे, बुद्धी म्हणजे काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे, शरीर म्हणजे काय आहे, ह्या सगळ्यावर एक अतिशय अप्रतिम असं रूपक केलेलं आहे. आणि ते रूपक जास्ती आपण समजावून घेणार आहोत. मग करायची का सुरुवात? आता आपण या वल्लीला सुरुवात करू. 3री वल्ली आहे.
पहिल्या अध्यायातली तिसरी वल्ली, म्हणजे आजचा तिसरा भाग आहे. बघा आता परमात्म तत्व सांगतातच आहेत, यमराज सांगतायत, पण त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची, ते परमात्म तत्व आम्हाला कसं मिळेल, आम्हाला त्याचं दर्शन कसं घडेल, किंवा आम्ही त्याच्याशी एकरूप कसे होणार आहोत, आहे तरी काय, जीव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, किंवा या सगळ्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप गोंधळ आहे. आम्हाला नीटसं कळतच नाही की जीवात्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय. एकदा तुम्ही म्हणताय की तो आत्मा अकर्ता आहे आणि एकदा म्हणताय की त्या आत्म्याशिवाय काही आपलं एक पानही हालत नाही. मग हे कसं काय शक्य, हेच तर समजून घेऊया. आता ह्या वल्लीमध्ये आपण हे सगळं समजावून घेणार आहोत. करूया सुरुवात. याच्यामध्ये आहेत 17 मंत्र. आपल्या एका तासामध्ये 17 मंत्र कसे होतील बघूया, पण काही महत्त्वाचे आहेत, काही थोडे कमी महत्त्वाचे आहेत, पण आपण सगळ्याचा आढावा मात्र नक्कीच घेणार आहोत. करूया सुरुवात. ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्थे छाया तपो ब्रह्मविदो वदन्ति पंचाग्नयो ये च तृणाचिकेतः. शब्द काय वापरले आहेत बघा, अतिशय वेगळे शब्द आहेत. ऋतं पिबन्तौ. ऋत शब्द आपल्या ओळखीचा आहे. ऋत म्हणजे काय आहे, आपण अथर्व शीर्षामध्ये म्हणतो नाही का, ऋतं वच्मि सत्यं वच्मि. सत्याच्याही वरचं जे आहे ते ऋत आहे, किंवा ह्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ द वर्ल्ड असं म्हटलेलं आहे. हा कायदाच आहे, कर्माचा हा कायदाच आहे, आणि तो न बदलणार आहे. की हा मंत्र्याचा मुलगा आहे, किंवा हा राजा आहे, किंवा हा कोणी अधिकारी आहे, मग त्याच्यासाठी हा कायदा बदलणार नाही. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण आहे. गुरुत्वाकर्षण जसं इथे आहे, भारतात आहे, तसंच अमेरिकेत, तसंच ऑस्ट्रेलियात आहे, तसंच कुठे अगदी निर्जन ठिकाणीसुद्धा गुरुत्वाकर्षण आहेच. कारण ही पृथ्वीची शक्ती आहे, धारणाशक्ती. हे ऋत आहे. हे ऋत म्हणजे सत्यापेक्षा, सत्य एखाद्या वेळेस बदलू शकेल. सत्य हे सापेक्ष असतं. व्यक्तीनुसार, प्रसंगानुसार, काळानुसार सत्य बदलू शकतं, पण ऋत कधीही बदलत नाही. आणि असं ऋत हा पहिला शब्द आहे, या वल्लीतला पहिला शब्द आहे ऋतं पिबन्तौ. आता पिबन्तौ म्हटलेलं आहे आणि द्विवचन वापरलेलं आहे. कोणी दोघांनी हे ऋत प्यायलं आहे. ॲक्च्युली ही पिण्याची गोष्ट नाही आहे बरं का, पण इथे शब्द, कारण ही अलंकारिक भाषा आहे ना. ऋषींची भाषा वृक्ष नाही आहे बरं का. ह्याच्यामध्ये सुद्धा वाङ्मयीन सौंदर्य आहे, वाङ्मयीन मूल्य आहेत, आणि ती भाषा कशी आहे तेही बघणार आहोत. ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके असं म्हटलेलं आहे. बघा आता हा मनुष्य जन्म मिळाला आहे की नाही आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. सहजासहजी मिळत नाही बरं का कोणालाही. खूप पुण्य, आपण पुष्कळ पुण्य केलं आहे म्हणून ह्या मनुष्य जन्म मिळाला आहे. आणि ह्या मनुष्य जन्मामध्ये श्रेष्ठ स्थान कुणाचं आहे, या मनुष्य जन्मालाच फक्त परब्रह्माची प्राप्ती करून घेता येते. त्यामुळे सगळ्यात श्रेष्ठ स्थान आहे ते परब्रह्माचं स्थान आहे. एक एक गोष्ट आपण क्लिअर करत जाऊया बरं का, कारण म्हटलं तर थोडं अवघड आहे, पण म्हटलं तर अगदी आपल्या ओळखीचं आहे. आता या शरीरामधलं सर्वश्रेष्ठ स्थान आहे परब्रह्माचं. मग ते परब्रह्म राहतं कुठे? सर्व शरीरभर आहे, अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळीकडे आहे. ही खरी गोष्ट जरी असली तरी ते राहतं कुठे, तर हृदयाकाशात राहतं. हे पण मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं. हृदयामध्ये 2 कर्णिका असतात, 2 जवनिका असतात. त्या 2 जवनिकांच्या मध्ये एक छोटीशी अशी पोकळी आहे, सूक्ष्म, एवढा आकार दाखवला एवढी पण नाही आहे, अतिशय सूक्ष्म पोकळी आहे. आणि त्या पोकळीमध्ये या परब्रह्माचं स्थान आहे. आमच्या एक बाई तर मला नेहमी म्हणायच्या की ते त्याचं ऑफिस आहे, त्याची ती कार्यशाळा आहे, असं ते त्या हृदयाकाशात. किंवा आणखीन एक शब्द वापरू, जाणीवरूपी गुहेत तो राहतो. इथे शब्द वापरला आहे ना, गुहां प्रविष्टौ. गुहा हा शब्दसुद्धा गुह धातूवरून आला आहे. गुह म्हणजे गुप्त, गुह्य. आता त्या गुहेमध्ये, आणि ती गुहा कशी आहे, जाणीवरूपी गुहा आहे. जाणीव, संवित, जाणीवला अतिशय सुंदर जाणीव तरी मराठी शब्द आहे. संवित म्हणजे जाणीव. आणि हा संवित जो आहे ना, ही संवेदना होते ना, काही टोचलं आपल्याला, काही दुखलं, काही भाजलं, काही चटका बसला, संवेदना होते. ती कुठे होते?
या जाणीवरूपी गुहेत ती होते आणि जीव आणि आत्मा याच्यामध्ये प्रवेश करतात. या जाणीवरूपी गुहेमध्ये जीवानी पण प्रवेश केला आहे आणि आत्म्यानी पण प्रवेश केला आहे. असे दोघं आहेत. वस्तुतः दोघं नाही आहेत बरं का. वस्तुतः दोघं नाही आहेत, पण तरी इथे द्विवचन वापरलं आहे. कारण जीव आणि आत्मा असं दोघं म्हटलं आहे, कारण आत्मा हा ओरिजिनल आहे. आत्मा हा प्रकाश स्वरूप आहे आणि जीव हे त्याचं प्रतिबिंब आहे. आपण चुकून आपण त्या जीवाला आत्मा म्हणतो. आपण त्याला नाव दिलं आहे जीवात्मा, पण ह्या जीवात्म्यापेक्षा ओरिजिनल आत्मा आहे तो वेगळा आहे आणि त्या आत्म्याचं हे प्रतिबिंब आहे. कारण म्हणून तर पुढे 3ऱ्या चरणामध्ये म्हटलं आहे ना, बघा एक एक शब्द आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न करते. छाया तपो ब्रह्मविदो वदन्ति. एक आहे तो प्रत्यक्ष प्रकाश आहे आणि एक दुसरा जो जीव आहे तो तिची छाया आहे. आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाशी चैतन्य आहे. स्वयंप्रकाशी आहे, चैतन्य स्वरूप आहे आणि जीव हा त्याचं प्रतिबिंब आहे किंवा त्याची छाया आहे, त्याची सावली आहे. कारण बघा आता थोडं अवघड वाटणार आहे तुम्हाला, पण परत अभ्यास केला तर हे निश्चित समजेल. बघा जीव म्हणजे खरं तर आत्म्याचंच स्वरूप आहे, पण त्याच्यावर उपाधींची आवरणं पडलेली आहेत. किंवा असंही म्हणता येईल, वासनावगुंठित चैतन्य म्हणजे जीव. वासनांचं आवरण पडले, त्याच्यामध्ये वासनांचा मल साठलेला आहे आणि म्हणून तो जीव आहे तो मलिन झाला आहे आणि आत्मा आहे तो शुद्ध आहे. पण वस्तुतः आत्म्याची छाया आहे, सावली आहे ती. हे दोघंही त्या गुहेत राहतात. तेथे ते ऋताचं पान करतात. किती सुंदर शब्द वापरला आहे ना, ऋताचं पान करतात. म्हणून तर पिबंतव म्हटलेले, पितात, ऋत पितात आणि पूर्वी केलेल्या कर्माचं फळ ते तिथे बसून भोगत असतात. तुम्ही पूर्वी चांगली कर्म केली असतील, पुण्यकर्म सुकृत केलं असेल. सुकृत म्हणजे गुड डीड, सत्कर्म तुमच्या हातनं घडली असेल तर तुम्हाला चांगलं फळ मिळतं. तुम्हाला सगळे भोग भोगायला मिळतात, उत्तमातले उत्तम भोगायला मिळतात. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे सुकृतस्य लोके. हे सुकृत असेल तर तुम्हाला उत्तम भोग, आणि तुम्ही वाईट कर्म केलं असेल, पापं केली असतील तर त्याचं दुःखही भोगायला लागतं. हे दोघंही तिथे बसून ते भोगत असतात असं म्हटलं आहे. वस्तुतः नाही जीवच भोगत असतो, आत्मा त्या सगळ्यापासून अलिप्त आहे. वास्तविक खरं बघा ना, शुद्ध चैतन्याला कसलेच भोग नाहीत, पण जीव आहे तो देहाभिमानी आहे. बघा, जीव आहे तो देहाभिमानी, हा देह म्हणजे मी असं तो जीव मानतो. त्यामुळे त्याला फलाचं आकर्षण असतं. मी हे केलं ना, मग मला हे मिळायला पाहिजे असं त्याला एक आकर्षण असतं. कुठलंही काम केलं की त्याच्या फळाबद्दल त्याला ओढ असते, आकर्षण असतं आणि तो फळ भोगतो. त्याच्याबरोबर असल्यामुळे आत्म्याला तो भोग मिळतो असं आपण समजतो. लक्षात घ्या, आपलं थोडा घोटाळा होतो आहे, आपलं थोडं कन्फ्युजन होतं आहे. वस्तुतः हे भोग आहेत हे सगळे जीवात्म्याला मिळतात. आपल्याला बघा ना, छान थंड पाणी मिळालं उन्हातनं आल्यावर, छान अगदी मऊ शय्या मिळाली, आम्हाला सगळ्याचा छान खायला मिळालं, छान प्रतिष्ठा मिळाली, ज्ञान मिळालं, तरीसुद्धा आम्हाला त्याचा आनंद होतो, कारण आम्ही ते भोगतो. पण हे कोण भोगतो? हा जीव भोगतो, आत्मा नाही. पण आम्ही त्याला एकच समजतो, जीव आणि आत्मा एक समजतो आणि म्हणून आम्ही पिबंतव ऋतम पिबंतव असं द्विवचनी रूपं इथे वापरलेली आहेत. आता बघा, हे पहिली झाली काय म्हणतात मिसकन्सेप्ट. हे मिसकन्सेप्ट आहे, आपली चुकीची कल्पना आहे, गैरसमजूत आहे आपली. आता ती हळूहळू ती कशी क्लिअर होत जाईल किंवा त्याच्यातलं तत्त्व काय हे आता पुढच्या काही 16 श्लोकामध्ये आपण समजून घेणार आहोत. आता बघा पुढचं मंत्र काय आहे. यस्सेतु इजानानां अक्षरं ब्रह्म यत्परम अभयं तितीर्षतां पारम नाचिकेतं शकेमहि. काय म्हटलेलं आहे इथे? आता यमराजांनी देवांची प्रार्थना केली आहे, कारण ते म्हणतात की प्रार्थना केल्याशिवाय अहंकार गळून जात नाही.
आणि सगळ्यात मोठा अडथळा आहे तो अहंकाराचा आहे. आणि म्हणून त्या परब्रह्माला जाणायचं असेल किंवा प्राप्त करायचं असेल तर ती पात्रता, ते सामर्थ्य आमच्यात येवो असं स्वतः यमराज म्हणतात. यमराजांना हे ज्ञान आहे बरं का, म्हणूनच नचिकेताने ते मागितले. पण आता यमराज नचिकेताच्या बरोबर ही प्रार्थना करतायत की हा सेतू आहे ना, बघा हां, यज्ञ करणाऱ्यांना त्या परब्रह्मापर्यंत नेणारा, म्हणजे त्यांना घेऊन जाणारा सेतू असणारा जो अग्नी आहे ना. यज्ञामध्ये प्रमुख गोष्ट काय आहे? 5 गोष्टी प्रमुख आहेत खरं म्हटलं तर. विधी मुख्य आहे, दक्षिणा आहे, अन्नदान आहे, मंत्र आहे आणि श्रद्धा आहे. हा जो यज्ञातला जो अग्नी आहे त्याला इथे म्हटलेलं आहे यश सेतू इजानाना. यज आपल्याला माहिती आहे, त्याला घेऊन जाणारा तो जो यज्ञ करणारा आहे, किंवा त्याला एक शब्द आहे बरं का, पण त्याचा आपण विपरीत अर्थ घेतो. आपल्याला खूप अध्यात्मामध्ये खूप आपण चुकीचे शब्द वापरतो खरं म्हटलं तर. यज्ञ करणाऱ्याला म्हटलेलं आहे यजमान. यज्ञ जो करतो तो यजमान आहे, पण यजमानाचा आपण विपरीतच अर्थ घेतो. पण ह्या यजमानाला या अग्नीच्या सेतूच्या रूपाने तिथपर्यंत घेऊन जाणारा जो आहे त्या अग्नीचं इथे वर्णन केलेलं आहे. आणि त्या अग्नीचं नाव काही आपण मागच्या भागात पाहिलं होतं, त्रिनाचिकेतः. तो नाचिकेत अग्नी आहे. आणि म्हणून या अग्नीला जाणण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. या संसार सागराला आम्ही तरुण जाऊ इच्छिणाऱ्यांना ते अभय अक्षर पद प्राप्त करण्याचं सामर्थ्य प्राप्त होवो अशी प्रार्थना प्रत्यक्ष यमराज करतायत. बघा आता ते काय म्हणतात, कर्माची सीमा कुठपर्यंत आहे? परतीरापर्यंतच आहे. कर्म उपासना अक्षर ब्रह्मापर्यंत नेते. ते अपरब्रह्म आणि ते परब्रह्म हे दोन्ही आम्हाला समजू देत. आता थोडं गोंधळ होईल बरं का, पण आता आज थोडं आपण आणखीन क्लॅरिटी आणूया. कर्म करणारे जे आहेत, कर्मयोगी म्हणा, कर्मवेत्ते म्हणा, त्यांचा आश्रय कुठपर्यंत, त्यांना कुठपर्यंत जाता येतं? त्यांना अपरब्रह्मापर्यंत जाता येतं. अपर म्हणजे अलीकडचं, आणि ब्रह्मवेत्यांचं जो आश्रय आहे ते परब्रह्म, हे दोन्हीही आम्हाला कळू देत. यमराज म्हणतात हे दोन्हीचं आम्हाला ज्ञान होऊ देत. त्यामुळे यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करताना तो अग्नी तेजाचं भूमीवरचं ते रूप आहे. ते तेज, ते हिरण्यगर्भ, तो परमेश्वराचा प्रथम दृश्य अभिव्यक्ती, त्या दृश्य अभिव्यक्तीपर्यंतच त्याने आम्हाला न्यावे आणि तिथून पुढे जाऊन परब्रह्माला जाणण्याची पात्रता आमच्यात यावी. आणि ह्या मार्गामध्ये नम्रता पाहिजेच, अहंकार गळायलाच पाहिजे. म्हणजे सुरुवातीला इथलं अपर अलीकडचं ब्रह्म आम्हाला जाणता यावं आणि नंतर पलीकडचं सुद्धा जाणता यावं. दोन्ही ब्रह्म, अपरब्रह्म आणि परब्रह्म जाणण्याची ताकद आमच्यासाठी, आमच्यामध्ये येण्यासाठी आमच्यातला अहंकार गळून जायला पाहिजे. ही यमराजाने प्रार्थना केली. ह्याच्यातनं नचिकेत बोध घेतो आहे. आपणही घेऊया. नम्रपणा पाहिजेच. समाजात वावरताना, व्यवहारात असताना आणि अध्यात्मामध्ये नम्रपणा नसेल तर सगळे तुमचे प्रयत्न, सगळं ज्ञान व्यर्थ आहे. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, इतकं जर म्हटले तर हा नम्रपणा आपल्यात यायला पाहिजे. आता हे थोडे दोन्ही मंत्र थोडे तुम्हाला कठीण वाटले असतील, पण आता ह्याच्या पुढचे जे 3-4 मंत्र आहेत ते अतिशय सुंदर एक रूपक सांगणार आहेत. आणि रूपक म्हणजे एक तुलनाच आहे ना, किंवा ते एकरूप झालं असं समजतात. एका रथाचं उदाहरण घेतलेलं आहे. आता पुढचे 4 मंत्र आपण एकदमच घेऊया बरं का. आधी पहिला मंत्र वाचते आणि त्याच्यातनं आपल्याला पुढचे मंत्रसुद्धा जाणून घेता येतील. अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मी इतर वेळेलासुद्धा, म्हणजे भगवद्गीता सांगताना असेल किंवा ह्याच्या आधीची उपनिषदं सांगतानासुद्धा असेल, ह्या मंत्राचा नेहमीच आधार घेते, कारण तो अतिशय ॲप्ट असा आहे, चपखल बसणारा असा मंत्र आहे. आता काय मंत्र आहे तो बघू आणि मग त्याचं स्पष्टीकरण बघूया. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव च बुद्धिं तु सारथिं विद्धी मनः प्रग्रहमेव च.
फार सुंदर रूपक आहे. अजून पुढचाही मंत्र वाचते म्हणजे दोन्हीचं एकदम घेता येईल. इंद्रियाणि हयान आहुः विषयांतेषु गोचरान् आत्मेंद्रिय मनोयुक्तं भोक्ता इति आहुः मनीषिणः. आता समजून घेऊ. आता हे खूप सुंदर आहे. हे तुम्हाला नक्की समजणार आहे, अगदी लगेच समजणार आहे. मागचे 2 मंत्र थोडे कठीण वाटले असतील, पण हे बघा, हे शरीर आहे ना, हे आपल्याला शरीर मिळालं आहे, हे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा हा रथ आहे असं समजा. याच्यामध्ये उपमा दिली आहे, आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेव तू. हे शरीर आहे, हा एक रथ आहे. अतिशय चांगला असा तुम्हाला रथ मिळाला आहे आणि त्याचा स्वामी कोण आहे? आत्मानं रथिनं. रथिनं, रथ आणि इन लागलं आहे त्याला, म्हणजे धन ज्याच्याकडे तो धनीनं म्हणतो, विद्या आहे तर विद्यार्थीन म्हणतो. इन लागलं की ते असणारा, ते प्राप्त केलेला असं त्याचा अर्थ होतो. इथे रथिनं म्हणजे रथाचा जो स्वामी आहे तो कोण आहे? आत्मा आहे. लक्षात घ्या, शरीर हा रथ आहे आणि आत्मा हा त्याचा स्वामी आहे, मालक आहे, धनी आहे. आता तो धनी बसला आहे त्याच्यात, पण मग त्याला सारथी पाहिजे ना, सारथी आणि लगाम पण पाहिजे. मग आता सारथी कोण आहे? बुद्धीन तू सारथ्यम विद्धी. बुद्धी ही त्याची सारथी आहे. तो रथ हाकणारी कोण आहे? ती बुद्धी आहे. आणि मनःप्रग्रहमेवच, आणि मन हे त्याचे लगाम आहेत. बघूया आता ह्याच्यावर बघूया. तुम्हाला आता कल्पना 4 गोष्टी सांगितल्यात. शरीर हा रथ आहे, आत्मा हा स्वामी आहे, बुद्धी ही सारथी आहे आणि त्या बुद्धीच्या हातामध्ये मनाचा लगाम आहे. हे जर का सगळं बरोबर काम करणार असेल तर हा रथ चांगला वेगाने डौलाने त्या पथावरनं त्या अंतिम गंतव्यस्थानापर्यंत पोचणार आहे. हे तर पटलं. आता हे जरी पटलं तरी ह्याचे घोडे कोण आहेत? नुसताच रथ म्हणून थांबले नाही आहेत इथे उपनिषदकार. इथे घोडे कोण आहेत? इंद्रियाणि हयान आहुः. हय म्हणजे घोडा, हय म्हणजे घोडा. इंद्रियाणि हयान आहुः, इंद्रिय हे सगळे त्याचे घोडे आहेत. विषयांतेषु गोचरम, आणि त्या इंद्रियांचे विषय जे आहेत ते सगळे गोचर आहेत असं म्हटलेलं आहे. आत्मेंद्रिय मनोयुक्तं भोक्ता इति आहुः मनीषिणः. आता बघूया, सगळं आपल्याला कळलं. आता 6 कल्पना तर कळल्या. शरीर हे रथ आहे, आत्मा हा स्वामी आहे, बुद्धी ही सारथी आहे, मन हा लगाम आहे, इंद्रिय हे घोडे आहेत आणि त्याचे जे विषय आहेत त्याचे ते गोचर असं त्याला म्हटलेलं आहे. आता बघूया. आता यमराज इतकं सुंदर नचिकेताला समजून सांगतायत. ते म्हणतात, अरे नचिकेता, त्या परमपदापर्यंत पोचण्यासाठी देवानी माणसाचं शरीर त्याला इतकं उत्तम दिलेलं आहे, खणखणीत शरीर दिलेलं आहे. त्याच्यात खरं म्हटलं तर बिघाड नाही आहे. 95% माणसांची शरीरं खणखणीत असतात, निरोगी दिलेली असतात. पुढे त्याच्यात आपल्या चुकांमुळे आपण बिघाड करतो. काही ठिकाणी ओरिजिनल असेल की जन्मतः असेल, पण इतकं सुंदर शरीर दिलं आहे, इतका सुंदर रथ दिलेला आहे की अन्य कुठल्याही योनीमध्ये अशी अध्यात्म साधना करता येणार नाही. पण इथे म्हणून तर मागच्या ह्याच्यामध्ये सुकृताचा उल्लेख केला आहे. ते सुकृत आपलं सगळं जमा झालं म्हणून माणसाचा जन्म मिळाला, हे शरीर मिळालं. तर हा रथ आहे आणि जीवात्मा या रथात बसून त्या परमपदाला पोचणार आहे. हा जीवात्मा आपण पाहिला, तो गुहेत बसलेला आहे. तो जीवात्मा त्या परमपदाला पोचणार आहे. तो रथाचा स्वामी आहे आणि बुद्धी सारथी आहे आणि मन लगाम आहे. आता बघा, घोडे कोण आहेत? इंद्रिय ही 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, हे 10 घोडे जोडलेले आहेत त्याला. आणि विषय कुठले आहेत? तर इंद्रियांचे विषय म्हणजे डोळ्यांचा विषय आहे दृश्य बघणे, कानाचा आहे ऐकणे, जिभेचा आहे चव घेणे वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे. आता ही सगळी 6 कल्पना आपल्याला कळलेल्या आहेत. आता या घोड्यांना ताब्यात ठेवण्यासाठी, त्यांना योग्य दिशेकडे वळवण्यासाठी लगाम पाहिजे ना. घोडे कुठेही धावू शकतील, त्यांना लगाम खेचून त्यांना ताब्यात ठेवला पाहिजे. तो आहे मनाचा लगाम. आपण ट्रकवर वगैरे पाहतो, मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक आहे. खरंच आहे, मनाचा लगाम लावायला पाहिजे. पण मन कुठे धड आहे? मन अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विणशीन होतो धावरे धाव आता. किंवा गीतेतही अर्जुनानेच म्हटलं, तो चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम.
मन कुठे ऐकतंय? मन त्या घोड्यांना फितूर होतं आणि तो लगाम सैल सोडतो. पण सारथी उत्तम असेल, जर बुद्धी चांगली असेल तर तो लगाम छान वेळेवर खेचला जाईल. त्यामुळे बुद्धीचं नियंत्रण असेल तर मन योग्य त्याच प्रेरणा देत राहतं. आणि ती बुद्धी म्हणजे कुठली बुद्धी? बुद्धी सगळ्यांना आहे बरं का, सगळ्यांना बुद्धी आहे. पण ज्याच्याकडे विवेक आहे, जो धीर पुरुष आहे, सारासार विचार जो करू शकतो, तो उत्तम सारथी आहे. आणि सारथी उत्तम असेल तर घोडे कसे का पळेनात, लगाम किती का कसा का असेना, सारथी उत्तम असेल तर हा रथ योग्य मार्गाने चालणार आहे. कळलं की नाही आता? बुद्धी उत्तम पाहिजे. बुद्धी म्हणजे अभ्यासातली बुद्धी नाही, सारासार काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, या वेळेला काय करायला पाहिजे हे ज्याला कळतं, ज्याच्याकडे सदसद विवेक बुद्धी आहे. शब्द नीट लक्षात घ्या बरं का, सदसद म्हणते मी, सदसद नाही म्हणते. सदसद विवेक बुद्धी हा चुकीचा शब्द आहे. सदसत म्हणजे सत आणि असत याच्यातमध्ये योग्य निवाडा करणारी जी बुद्धी आहे ती सदसद विवेक बुद्धी आहे. ती ज्याच्याकडे आहे तो माणूस नेहमी संयमाने वागतो. मिळालं म्हणून कशाचा तरी वाटेल तेवढा उपभोग घेत नाही. आणि असे योग्य मार्गाने प्रगती करणारा जर का सारथी असेल तर रथ उत्तमच चालणार. त्याचं सारथ्य मात्र धुडकावून लावलं तर रथ कुठेतरी भरकटत जातो. सारथी उत्तम आहे, पण घोडे जर का अनावर झाले, लगामही काम करेनासं झाला, बुद्धीला जुमानेनासे झाले की मग तो रथ कुठेही धावू शकेल. आता बघा ना किती सुंदर हे रूपक पुढे नेलेलं आहे की हे घोडे आहेत ना, इंद्रियाणी हयान आहुहू. हयान, हय म्हणजे घोडे आहेत. हे घोडे म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. आणि त्या इंद्रियांचे विषय कुठले आहेत आपल्याला माहिती आहे. 5 विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध. हे सगळे जे विषय आहेत ना ते कसे आहेत, हे त्याचे पथ आहेत. आणि इंद्रिय मन आणि बुद्धीने युक्त असलेला हा जीवात्मा हा त्याचा भोक्ता आहे. बघा आता विषयांतेषु गोचरान असं म्हटलेलं आहे. मग विषय हे त्याचे रस्ते आहेत. त्यामुळे घोडे त्यांना ते रस्ते आवडतात. पण घोडेसुद्धा काय करतात लक्षात घ्या. आता मी थोडं हे रूपक आणखीन वाढवणार आहे की रथ सरळ रस्त्याने चाललं आहे, पण घोडे कसे असतात, थोडे अनावर झाले की इकडे घुसला इकडे काहीतरी त्याला आकर्षण करणारं वाटलं की घोडे मुख्य रस्त्यापासनं जरा दुसऱ्या आडवाटेला जातात असंही म्हटलेलं आहे. हे घोडे तर बलवान आहेत, सगळी इंद्रिय आपली बलवान आहेत बरं का. आपण पाहिलं तर इंद्रियाणी पराण्याहू इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सा. त्याच्यातही हेच सांगितलं होतं. घोडे अतिशय बलवान आहेत आणि त्या रथीला इष्टस्थळी पोचवण्यासाठी समर्थ आहेत, चांगले समर्थ आहेत, बलवान आहेत, वेगवान आहेत. ते बरोबर पोचवतील तुमच्या त्या आयुर्मर्यादेपर्यंत. पण जर का त्या बुद्धीचं ऐकलं तर, नाहीतर नाही. मग नाहीतर भरकटत गेले तर कुठे जातील काही सांगताच येत नाही. त्यामुळे श्रुतीस्मृतींनी सांगितलेल्या मार्गाने तो राजमार्ग आहे बरं का. त्या राजमार्गाने जाऊन रथीला म्हणजे जीवात्म्याला परमपदापर्यंत पोचवणारा हा रथ आत्म्याला आपल्याला पूर्वपुण्याईने मिळालं आहे. हे कधीही विसरायचं नाही आणि त्याला कधीही आडमार्गावर न्यायचं नाही, योग्य मार्गानेच न्यायचं. आपलं भाग्य म्हणून आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे, याचं काहीतरी भलं करूया. आणि हे कुठलीही गोष्ट इथली वाया जाणारी नाही आहे. तुम्ही म्हणाल आता काय 60 झाली 70 झाली आता कधी जाणार नाही. आत्ता जेवढं तुम्ही कराल ते पुढच्या जन्मी मिळणार आहे. त्यामुळे ही बुद्धी ठिकाणावर ठेवायची. जागेवर बुद्धी असेल, सारासार आत्मानात्म विवेक करता येणारी जर का बुद्धी असेल तर रथ कधी ना कधीतरी योग्य मार्गावर पोचेल. नाहीतर भरकटत गेला, रस्ता सोडून जर का तो अनावर झाला तर काही सांगता येत नाही. आता पण इथे पुढे म्हटलेलं आहे, यस्तु अविज्ञानवान भवती अयुक्तेन मनसा सदा. पण जो जाणकार नाही आहे, ज्याचं मन विमनस्क आहे, त्याला हे काहीच जमत नाही. बघा ना, सगळी साधनं मिळाली आहेत, उत्तम रथ मिळाला आहे, छान घोडे आहेत, पण बुद्धी जर का धड नाही, मन जर का स्थिर नाही,
तर कुठे ते घोडे जातील सांगताच येत नाही. कारण मनाचं सामर्थ्य फार मोठं आहे. मनाला ताब्यात करायला पाहिजे. मन जाग्यावर असेल तर इंद्रिय काहीही करू शकत नाहीत. मन जर का जाग्यावर नसेल तर मात्र समोर असलेल्या गोष्टीसुद्धा त्याचंही आम्हाला आकलन होत नाही. आपण म्हणतो ना, अगदी सगळे बसलेत, आपले मित्रमंडळ बसलेत आणि आपण म्हणतो की अरे मी मध्येच ब्लँक झालो. काय झालं? काय काय जोक झाला? कशाबद्दल तुम्ही हसलात? कारण माझं मन थाऱ्यावर नव्हतं. मी तिथेच होते, कान माझे तिथेच होते, पण मला कधी कधी ऐकू येत नाही कारण माझं मन नसतं. कधी कधी दिसत नाही, समोरची गोष्टसुद्धा दिसत नाही जेव्हा मन थाऱ्यावर नसतं. मन आणि इंद्रिय यांचा चांगला सुमेळ जमला असेल तर प्रत्येक गोष्टीचं आकलन, सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टीचं आकलनसुद्धा होऊ शकेल. म्हणजे आधी इंद्रिय खणखणीत पाहिजे. घोडे म्हणजे चांगले आहेत, लगाम चांगला आहे आणि सारथी चांगला असेल तर हा रथ छान पळणार आहे. म्हणजे सारासार बुद्धी जर का दक्ष असेल तर सगळं काही सुरळीतपणाने चालणार आहे. पण जर का सारथी भोंगळ आहे, व्यसनी आहे किंवा काही त्याला कळत नाही आहे, त्याला विवेक नाही आहे, असा जर का सारथी असेल तर घोड्यांचं फावतं. घोडे म्हणतात, घोडे पण अंदाज घेतात बरं का. घोडे म्हणतात की ह्याचं काही लक्ष नाही, चला आपण इकडे जाऊया, इकडे काहीतरी कोवळं गवत दिसते म्हणून ते मार्ग सोडून कुठेतरी भरकटतात आणि त्याच्यातून मग आज जे आपण चित्र बघतोय ना, चंगळवादाला ऊत येतं. लक्षात घ्या, फार हा सिरियस मुद्दा आहे. चंगळवाद जो आज फोफावला आहे की जाऊ दे, नकोच काही करायला, आपण घर बसल्या ऑर्डर द्यायची, पाय पसरून बसायचं आणि जे काही येईल, कुठे शिजवलं आहे, कसं हे केलं आहे, कुणी आणलं आहे, या सगळ्याचे संस्कार त्याच्यात होत असतात. पण आपण ह्या चंगळवादाला आता आपण अगदी लालचावलंत. हे चुकीचं आहे ना, हे सगळं चुकीचंच आहे. त्यामुळे घरी बनवलेलं शुद्ध सात्विक अन्न खाणं हे म्हणजे त्या मार्गावरनं जाणं आहे. इंद्रियांना खायला द्या ना तुम्ही. इंद्रियांना काही त्या घोड्यांना उपाशी ठेवू नका. त्यांना योग्य चारा योग्य प्रमाणात दिला तर त्यांना ते मार्गावर नेतील. पण जर का सारथी जर का भोंगळ असेल, सारथी जर का व्यसनी किंवा वाईट असेल तर घोडे जाणारच. आता लक्षात घेऊया, आपली बुद्धी जागेवर ठेवायला पाहिजे. आणि पुढच्या मंत्रामध्ये तेच सांगितले, 6व्या मंत्रामध्ये, सहा तू विज्ञानवान भवती. जर का तो शहाणा असेल, युक्तेन मनसा सदा, तर मन थाऱ्यावर असतं. बुद्धी चांगली असेल की बुद्धी त्या मनाला अडवते, कारण तो लगाम खेचते. मन थोडं इकडे तिकडे जातं, पण बुद्धीने जर का सांगितलं, मन काय म्हणतं की अहो त्यांनी दिला आहे तो प्रसाद, तो प्रसाद आहे ना, पेढा दिला आहे त्यांनी, पण तो प्रसाद आहे म्हणजे खायला पाहिजे. मग बुद्धी जर का शहाणी असेल तर बुद्धी बरोबर सांगते की ठीक आहे, प्रसाद म्हणून तू खा तो पेढा, पण एवढूसाच खा, सगळा पेढा खायची गरज नाही. बुद्धीचं ऐकता आलं पाहिजे. आम्ही मनाचं ऐकतो आणि मनापेक्षा आणखीन घोड्यांचं ऐकतो, मग जातं कुठेतरी तो रथ भरकटत जातो. त्यामुळे असं नसेल तो बुद्धी जर का बुद्धीकडे विवेक असेल तर तो घोड्यांना बेलगाम होऊच देणार नाही. लगाम व्यवस्थित सांभाळेल, योग्य रीतीने तो मनाचाही वापर करेल. लगामाचाही वापर बुद्धीच्या ताब्यात द्या. मनाचे लगाम बुद्धीच्या ताब्यात असतील तर कुठेही आडवळणाने जाणार नाहीत आणि ते घोडे काही स्वैर किंवा उच्छृंखल होणारच नाहीत. बघा ना, जे विवेकाने जगणारे असतात त्यांच्या ताब्यात त्यांचं मन असतं आणि मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात असतात आणि रथ योग्य दिशेने जाऊ शकतो. आपले सगळे ऋषीमुनी काय होते, किंवा आपल्या आजसुद्धा आपल्या अवतीभवती काही थोडी मुठभर तरी माणसं अशी आहेत की जे नेमस्थ आहेत, जे व्रतस्थ आहेत. पैसे नसतील त्यांच्याकडे, गाड्या घोडे बंगले नसतील कदाचित, पण काही माणसांकडे बघून आदराने आपल्याला नमस्कारच करावा असं वाटतो की नाही. अशी माणसं आहेत, कारण त्यांची बुद्धी थाऱ्यावर आहे, जागेवर आहे. बुद्धी जागेवर आहे म्हणून मन जागेवर आहे, मन आहे म्हणून इंद्रिय आहेत. आणि बरोबर सगळं आपलं आयुष्य आखीव केलं, तपःपूत केलं तर काही अडचणच येणार नाही परमपदापर्यंत पोचण्यासाठी. त्यामुळे रथ योग्य दिशेने जाऊ शकतो. सगळ्या ऋषीमुनींचं संतांचं आयुष्य पाहिलं की ह्याचं प्रत्यंतर येतच.
आम्ही अगदी ऋषीमुनी नाही आहोत, आम्ही संत नाही आहोत, पण त्यांनी दाखवलेल्या पदचिन्हांवरनं जाता येईल ना आपल्याला? जाता येईल ना? आपण प्रयत्न तर करूया, निदान जास्तीत जास्त त्या दिशेने जायचा. आणि म्हणून एवढंच करायचं आहे. मग जे सांगितलं होतं ना यमराजांनी, प्रेयस नको, तू श्रेयसाचा मार्ग धर. अर्जुनाला पण हाच प्रश्न पडला होता, यत् श्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे. मला श्रेय काय ते सांग. आपण सुद्धा आता श्रेय मार्गाने जाऊया. सारथी उत्तम पाहिजे. पुढे तेच सांगितलं आहे, यत् तू अविज्ञानवान भवती अमनस्कः सदा अशुचिः. जो ज्याच्याकडे बुद्धी नाही आहे ना, तो कसा असतो सांगू का? अमनस्क आहे, किंवा ज्याला आपण विमनस्क म्हणतो. मन थाऱ्यावरच नसतं कधी, आणि अशुची असतो. कर्त्याच्या लक्षणामध्ये सुद्धा आपण पाहिला होता ना, जो तामस करता आहे तो कसा आहे? अयुक्त, प्राकृत, स्तब्ध, शठो, नैष्कृतिकोलसा असा तो असतो. म्हणजे अशुची, अपवित्र असतो, घाणेरडाच असतो. आणि साधी माणसं, साधं त्यांच्याकडे 4च कपडे असतील, पण त्यांचं ते धोतर, त्यांचं ते उपरणं रोज स्वच्छ. आणि घाणेरडी जी लोकं असतात त्यांच्याकडे खूप कपडे असले तरी कसले मळके, फाटके, विटके असले कपडे घालतात. आंघोळ केली तर केली, नाही तर नाही, जेवलं कधीही जेवा कधी, असं नाही. अशुची वागायचं नाही, आम्हाला शुचिर्भूत व्हायचं आहे. शुचिर्भूत होण्यासाठी काही साधनं लागत नाहीत. आपलं मन शुद्ध पाहिजे आणि शरीरही शुद्ध पाहिजे. अंतर्बाह्य शुचिता इथे अभिप्रेत आहे. त्यामुळे जो मनावर ताबा मिळवू शकत नाही तो अशुचित असतो, अपवित्रच असतो. किंवा समर्थाने त्याचं वर्णन करताना त्याला दुश्चित्त म्हटलेलं आहे. दुश्चित माणूस कसा असतो? सारखं त्याचं काहीतरी हरवतं, पडतं, सांडतं, फुटतं, चोरीला जातं. लक्षच नाही आहे ना, कशातच लक्ष नाही आहे. आपला रोजचा दिनक्रम, आपल्याला प्रवासाला जायचं आहे तर काय काय घेतलं पाहिजे, स्वयंपाक करायचा तर काय केलं पाहिजे, पाहुणे येणार आहे तर कुठली कुठली हे पाहिजे ना. ह्याच्यासाठी बुद्धी पाहिजे, मन पाहिजे आणि इंद्रिय पाहिजेत. जमेल ना? जमायलाच पाहिजे. एवढे काही आपण गये गुजरे नाही होत, आपल्याला जमणार आहे. आणि म्हणून या सगळ्या साधनांचा उत्तम आपल्याला मिळालं आहे. 10 सुंदर घोडे मिळालेले आहेत, त्याचा उपयोग करूया ना. वेगाने त्या पदापर्यंत जाऊ शकतो. असं केलं त्या परमपदाची प्राप्ती निश्चित शक्य आहे. पण हे जे करत नाही ते वासनांच्या आहारी जातात आणि मग पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू या चक्रातनं त्यांची सुटकाच होत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम अशी त्यांची सारखी अवस्था असते. पण जो शहाणा आहे बरं का, आता पुन्हा पुढचा 8वा मंत्र तसाच आहे, यहा तू विज्ञानवान भवती समनस्कः सदाशुचिः. जो शहाणा असतो, विज्ञानवान आहे, तो समनस्क आहे, मन जागेवर आहे त्याचं, सदाशुची आहे. कुठल्या वेळेला काय करायचं ह्याचं त्याला भान आहे. म्हणून मग त्याचं काय होतं, सहा तू तत्परम आपनोती यस्मात भूयो न जायते. आणि मग त्याला पुन्हा पुन्हा त्या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकावं लागत नाही. तो ह्याच जन्मात हाच परमपदपर्यंत पोचू शकतो. या मार्गाने अंतिम गंतव्यस्थानापर्यंत, अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत तो निश्चित पोचणार आहे, जो विवेकी येतो. कारण त्याला कळतं ना शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे. थोड्या क्षणभंगूर गोष्टींच्या आहारी तो जात नाही, कारण हे टिकणारं नाही, त्याला कळतं. साध्या साध्या व्यावहारिक गोष्टीमध्ये सुद्धा थोडा विवेक पाहिजे. कुठली वस्तू जरा दीर्घकाळ टिकणारी आहे, कुठली लगेच संपणारी आहे. पण आजकालचा जो जमाना आहे ना, यूज अँड थ्रोचा जमाना आहे. त्यामुळे आम्ही काय हे घेतलं, उद्या फेकून दिलं, परवा, पण पैसा भरपूर आहे, म्हणजे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी झालेला आहे. मला तर त्याच्यावर काही टीका करायची नाही आहे किंवा त्याच्यावर काही मला बोलायचं नाही आहे. पण ही खरी फॅक्ट आहे, आजकालची जी फॅक्ट आहे. असं व्हायला नको, थोडा विचार करायला पाहिजे. पूर्वी पिढ्यानपिढ्या एखादी वस्तू वापरली जायची, आता लगेच रिनोव्हेशन, लगेच फेकून देणं, लगेच. म्हणजे आता भाऊ भावाचे कपडेसुद्धा वापरत नाही, कारण त्याच्यात कमीपणा वाटतो किंवा त्याच्यात त्यांना काही कळतच नाही आहे. पूर्वी मोठ्या भावाचे कपडे लहान भाऊ वापरायचा.
दीर्घकाळ काय टिकणार आहे? आता हे तर खूप सामान्य उदाहरण मी घेतलं आहे, पण खरंच आपल्याला विचार करायला पाहिजे, शाश्वत काय आहे, चिरंतन काय आहे? ते परमपद हे चिरंतन आहे. बाकी आत्ता तुम्हाला जी सुखं मिळत आहेत ती क्षणभंगूर आहेत, कधी ना कधी तरी संपणारच आहेत. आणि म्हणून आपल्याला कुठे जायचं आहे? हा जो देह मिळाला आहे, या देहाच्या माध्यमातून, या देहाचं साधन करून, ह्याला इन्स्ट्रुमेंट बनवून मला त्या परमपदापर्यंत, त्या समुद्रापर्यंत जायचं आहे. मी कोण आहे? मी एक लहानसा थेंब आहे. मी एक लहानसा पाण्याचा थेंब आहे असं समजा. आणि हा पाण्याचा थेंब, किंवा माऊलीने त्याला म्हटलेलं आहे, थेंबुटा सागरी बुडाला. हा थेंब जेव्हा सागरात बुडेल तेव्हा काय होणार आहे? तो सागरच होऊन जाणार आहे. तो थेंब आता वेगळा राहिला नाही. आत्तापर्यंत होता त्याला तुच्छतेने थेंबुटा म्हटलेलं आहे, थेंबुटा. पण सागरात बुडाल्यावर तो सागरच झाला. सागराचा प्रत्येक थेंब हा सागरच स्वरूपच आहे. बाहेर असतो तोपर्यंत तो थेंब असतो. समुद्रामध्ये मिळाला की तो समुद्रच होतो. मग तसंच आहे आपलं, सेम तसंच आहे की आपण जोपर्यंत वेगळे आहोत, परमपदापासून वेगळे आहोत, तेव्हा माझं नाव, गाव, रूप, पद, प्रतिष्ठा याच्यात मी अडकलेली आहे. एकदा मी तिथे पोचले की मी तेच होऊन जाणार आहे, अगदी तेच होऊन जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा थेंब समुद्रात पडला की समुद्राशी एकरूप होतं, त्याला वेगळं अस्तित्व उरत नाही. आणि मग त्याचं जाणं येणं संपतं, पुन्हा येणं जाणं नाही. त्यामुळे शरीर कुठेही असू दे, मन जर का ताब्यात असेल तर काही चिंता करण्याचं कारणच नाही. आणि मनाला बुद्धीच्या ताब्यात देऊन टाका. मनाचा लगाम आहे तो बुद्धीच्या ताब्यात गेला की मग कधीही बिघडणार नाही. बघा ना, शरीर, आणि तुम्ही काय एका जागी बसा असं अजिबात म्हणत नाही, किंवा हिमालयात जा, कुठल्या गुहेत जा, कुठल्या नदी किनारे, असं शरीराने तुम्ही कुठेही वावरत असाल, पण मन स्थिर पाहिजे, बुद्धी स्थिर पाहिजे. मन जाता है तो जाने, मन अहो चंचल आहे ना. मग इथे बसलो आम्ही तरी मन हिंडतच आहे चारी दिशांनी. त्यामुळे मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कैसे छुटेगा तीर, असं कबीरजींनी म्हटलं आहे ना. असं आपल्याला सगळं ताब्यात ठेवलं पाहिजे. आपली इंद्रिय, आपलं लगाम, आपला सारथी उत्तम असेल तर का नाही पोचणार? सगळं बघा ना, आपण गाडीचं उदाहरण घेऊया. गाडी उत्तम कंडिशनमध्ये असेल, उत्तम ब्रेक्स आहेत आणि उत्तम ड्रायव्हर आहे तर गाडी पोचणारच. पण गाडीच जर का मोडकी तोडकी आहे, त्याचे ब्रेक्स अतिशय गेलेले आहेत, सारथी म्हणजे ड्रायव्हर चांगला नाही, तर गाडी कुठे जाईल काय सांगताच येत नाही. तसंच हेच उदाहरण आपण पुढे नेऊया. असे आपले 8 श्लोक झालेत, 17पैकी 8 झालेत. आता पुढे काय म्हणतात? विज्ञान सारथी यत्तु मनःप्रग्रहवान नरः सहा अश्वान पारम आपनोती तद्विशो परमपदम. बघा ना, ज्या माणसाची बुद्धी विवेक संपन्न आहे, खऱ्या खोट्याचं, शाश्वत अशाश्वताचं ज्याला भान आहे, किंवा ज्याचा आपल्या मनावर पूर्ण ताबा आहे, तो ह्या मार्गाचा जो शेवटचा टप्पा आहे, जे परमधान आहे, तो निश्चित गाठणारच. निघाला आहे ना, प्रवासाला निघाला आहे, शेवटपर्यंत निश्चित पोचणार. आपली गाडी कंडिशनमध्ये ठेवूया, आपला ड्रायव्हर चांगला ठेवूया, आपले ब्रेक्स तपासून बघूया, मग पोचणारच. कारण रथाचं उदाहरण हे जुनं झालं, आपण आत्ता आपल्या आजच्या युगाशी ताडून बघूया हे. कारण मग कुठे परमधान गाठल्यावर तिथे कोण आहे? अहो, तो आहे परब्रह्म, की जो सगळ्याला व्यापून पुन्हा दशांगुळ उरलाच आहे. काय कमाल आहे ना. तो दशांगुळ उरला आहे, त्या विष्णूचं परमधान त्याला निश्चितपणाने प्राप्त होतं. खरंच आहे, सयाती परमांगतीम, त्या परमगतीला आपल्याला पोचायचं आहे. आणि म्हणून आणि मग काय करायचं? आता नेमकं तुम्ही म्हणाल हे सगळं तत्त्वज्ञान कळलं, पण आम्ही काय करायचं ते सांगा. तुम्ही म्हणाल आम्ही काय करायचं? एवढंच करायचं, आपलं वर्ण काय आहे, आपला आश्रम काय आहे, आपलं वय काय आहे, आपली परिस्थिती काय आहे, ह्याच्याप्रमाणे जे योग्य आहे तेवढंच काम करायचं, तसंच काम करायचं. तुमचं वय काय, तुम्ही तरुण असाल तर उत्तम आनंदाने संसार करा, मुलाबाळांचं काळजी घ्यायची. प्रौढ वय असेल तर थोडं त्याच्यातनं बाजूला व्हायचं,
अगदी वृद्ध झाला असाल तर ती जी कामं आहेत तीच करायची आहेत. कुठे सगळ्या वर्ण आश्रम परिस्थितीनुसार आपल्याला जर का काम करता आलं, बुद्धी जे सांगते, विवेकी बुद्धी जे सांगते तिथपर्यंतच पोचायचे. मागे आपण पाहिलं होतं, भगवद्गीतेमध्ये पाहिलं होतं, बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. बुद्धीला शरण जा. बास, ठरलं तर मग आता बुद्धीला शरण जायची, मनाला नाही. मन आपल्याला फितवत असतं. मन म्हणतं चल गं, काही नाही होत, जाऊ तिकडे. नाही 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 नाही, बुद्धी सांगते नाही, आत्ता तुझं ते गंतव्यस्थान नाही आहे. त्यामुळे बुद्धीला चालना द्यायची आहे. आणि बुद्धी जर का उत्तम असेल तर ती बरोबर त्या मार्गापर्यंत जाणारच आहे. आणि खरी शांती ही त्याच्यातनंच मिळणार आहे. या भौतिक गोष्टीतनं शांती नाही मिळणार. कितीही मोठा बंगला बांधला तरी तो अपूर्णच आहे हो. खूप मोठा बंगला बांधला, अगदी भरपूर, अगदी लक्झरियस बंगला बांधला तरी तो अपूर्णच आहे. कारण आपल्या बघा ना, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला खोट दिसतेच की नाही. कितीही मोठा बंगला बांधला तरी आपण मग नंतर म्हणू की अरे इथे ही खोली करायला पाहिजे होती, हे दार इकडनं पाहिजे होतं, हे देवघर जरा त्या दिशेला पाहिजे होतं. अहो, व्यवहार हे सगळ्या दृश्य पसारा जो आहे ना, तो सगळा अपूर्णच आहे. तुम्ही अपूर्ण आहात, मी अपूर्ण आहे, हे विश्व अपूर्ण आहे. मग पूर्ण कोण आहे? अहो, तो एकच, एकमेव. आणि म्हणून तर ह्या लोकांकडे काही नसलं, संतांकडे, आपल्या या महात्म्यांकडे, ऋषीमुनींकडे काय होतं? काय मोठी इस्टेट होती, पण तरीसुद्धा ते समाधानी होते. कसे होते? वेदांत वाक्येषु सदा रमन्तो, भिक्षान्न मात्रेण चतुष्यमन्तः, विशोकमन्तः करणे रमन्तः, कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. पण वेदांत वाक्यातच ते रमत होते. भिक्षांनामुळेच ते तुष्ट होत होते. काही त्यांच्याकडे असलं पास्ता, पिझ्झा, बर्गर असलं काही नव्हतं. त्या भिक्षेत जे काय, अरे काय सुख आहे त्याच्यात. या सगळ्या सुखाला आपण पारखे झालेलो आहोत. आपण आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो आहे. पण कौपीनवंत खलु भाग्यवंत. आणि त्यांच्याकडे कपडे पण नव्हते. 2च कौपीन होत्या फक्त, छाट्या असायच्या, त्याच्यावर ते समाधानी होते. आणि आमची कपाटं भरली आहेत, आमचे वॉर्डरोब्स खचाखच भरले आहेत, पण तरी आम्ही समाधानी नाहीच होत. हे टाळायला पाहिजे. हे कोण सांगणारे? हे बुद्धी सांगणारे. इंद्रियेभ्यः परा हि अर्था, अर्थेभ्यश्च परम मनः, मनसस्तु परा बुद्धी, बुद्धे आत्मा महान परः. गीतेतला 3ऱ्या अध्यायातला शेवटचा श्लोक आठवतो आहे ना तुम्हाला? इंद्रियाणि पराण्याहु, 42वा श्लोक आहे. नाहीतरी इंद्रिय ही स्थूल आहेत, त्यांना स्वतःला काही इच्छा वगैरे नसते. हाताला काही कळत नाही आता हे घ्यावं, किंवा जिभेला तसं कळत नाही की हे खावं. मन तिथे जोडलं की मग तिला मोह होतो. त्यामुळे ती केवळ उपकरणं आहेत, साधन आहेत. त्या इंद्रियांचे विषय त्यांच्या मागे असतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे इंद्रियांच्या मागे असतात. ते त्यांच्यापेक्षा जास्त बलशाली असतात. म्हणून ते इंद्रियांना आपले दास बनवू शकतात. रस, जिभेच्या मागे कोण आहे? रस आहे. आणि तो रस सांगतो की अरे आत्ता मला गोड खावंसं वाटते, श्रीखंड खायचं आहे. जीभ काही म्हणत नसते. म्हणजे हे सगळे विषय, ही इंद्रिय, हे सगळं. पण मन हे सगळ्याच्या पलीकडे, मन ह्या विषयांहून श्रेष्ठ, बलशाली आहे. आणि मन हे त्या विषयात रमू शकतो किंवा त्यांना टाळूही शकतं. मनाचा संयम खरंच जर ठरवलं ना की हे नाही मी खाणार, मला खूप आवडतं आहे पण मी नाही खाणार कारण मला डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाही आहे, असं जर का कंट्रोल असेल तर नाहीच खाणार. पण मन जर का फितूर झालं, आणि ते होतंच, मोस्ट ऑफ द टाईम मन फितूरच होतं. आणि मग मनाने जर का, पण त्या मनाने जर का बुद्धीचं ऐकलं तर रथ मात्र चांगल्या दिशेने, चांगल्या रस्त्याने जातो. आणि मग प्रवास जो आहे ना आपला, तो आरामदायक होतो. म्हणजेच काय होतं? आयुष्य सुखी होतं. हा प्रवासच आहे ना, जन्मल्यापासून त्या मृत्यूच्या दिशेने आपला प्रवासच चालू आहे. हा प्रवास आरामदायक होतो आणि आपण इच्छित स्थळी निश्चितपणाने पोचतो. या बुद्धीच्या मागेसुद्धा तो आत्मा आहे आणि त्या सच्चिदानंदाचाच तो अंश आहे. आपण पाहिलं ना, त्याची छाया आहे. तो बुद्धीला योग्य मार्गदर्शन करतो आणि बुद्धी जर का गोंधळली तो तिला सावरतो. कधी कधी होतं
कधीकधी आमची बुद्धीसुद्धा नीट निर्णय घेऊ शकत नाही, आम्हाला कळतच नाही हे करावं का ते करावं. पण जर का आपण आपल्या मनाचं, आपल्या आत्म्याचं ऐकलं ना, तर बरोबर आपल्याला डिसिजन घेता येतो. बघा ना, प्रवृत्तेंच निवृत्तेंच कार्या कार्ये भयाभये बंधम मोक्षांच या वेत्ती बुद्धीचा पार्थ सात्विकी. काय प्रवृत्त, कशामध्ये प्रवृत्त व्हायचे, कशापासून निवृत्त व्हायचे, कशाचं भय आहे, कशापासून अभय, हे कळायला पाहिजे ना. हे कुणाला कळतं? सात्विक बुद्धीला. आणि सात्विक बुद्धी म्हणजेच ही चांगली विवेकी आहे. मग आता ही सगळी जी बुद्धी आहे ती गोंधळू द्यायची नाही, तिला आत्म्याचा आधार पाहिजे. हे तर आता कळलं आपल्याला. असे आपले आता 10 मंत्र झालेत. 10 झालेत. पुढचे 7 आपण जरा रॅपिडली घेणार आहोत. महतः परमम अव्यक्तम अव्यक्तात् पुरुषः परः पुरुषात्तम परम किंचित सा काष्ठा सा परांगती. हा सुद्धा महत्त्वाचाच आहे बरं का. मागच्या मंत्रामध्ये आत्मा हा शब्द आला होता. उपनिषदात परमात्म्याला सुद्धा आत्मा आणि जीवात्म्याला सुद्धा आत्मा म्हटलं आहे. व्यक्तीच्या दृष्टीने विचार करताना त्याच्या बुद्धीहून त्याचा जीवात्मा श्रेष्ठ आहे. बुद्धीला प्रेरणा देणारा सुद्धा जीवात्माच आहे. आणि हा जीवात्मा रथी बनून प्रवासाला निघाला आहे. परम आत्म्याकडे जीवात्म्यापेक्षा हा महत हिरण्यगर्भ श्रेष्ठ आहे. या आता बघा, सा काष्ठा सा परांगतीम असं म्हटलेलं आहे ना. आता आपण मागे 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 जात चाललेलं आहे. कुठपर्यंत पोचतो? जीवात्म्यापर्यंत. आता त्याच्या मागे परमात्मा आहे आणि त्याच्या मागे काहीच नाही आहे. हा सगळ्यात आधी होता, आहे आणि राहणार आहे. आणि म्हणून त्याला सच्चित आनंद स्वरूप आत्मा असं म्हणतात. आता जाणीव आणि क्रियाशक्ती ह्या रूपाने प्रत्येक वस्तूमध्ये, प्राण्यामध्ये तो भरून राहिला आहे. आणि या प्रवासाचं शेवटचं स्थान काय आहे? त्याला म्हटलेलं आहे पराकाष्ठा. लक्षात घ्या, इथे मंत्र आहे सा काष्ठा सा परांगतीम. आपण म्हणतो ना, पराकाष्ठा शब्द आपण वापरतो की कष्टाची पराकाष्ठा झाली, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण परा आणि काष्ठा, हे पराकाष्ठा हे रूप म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे, सर्वोच्च, त्याच्या पलीकडे काहीच नाही असं ते रूप आहे, असंही म्हटलेलं आहे. एष सर्वेषु भूतेषु गूढात्मा च परकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. काय म्हटलेले बघा आता, काय सुंदर सांगितले. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या. आता ही बुद्धी कशी पाहिजे? अग्र, कुशाग्र, टोकीदार. बुद्धी कशी पाहिजे? टोकीदार पाहिजे, सूक्ष्म पाहिजे. ही टोकीदार बुद्धी सगळं ग्रास्प करते, म्हणजे त्याचं काय म्हणतात, अवलोकन करून त्याचं आकलन उत्तम करून घेणारी अशी ही बुद्धी आहे. आणि मग हा आत्मा वास्तविक पाहता प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्यक्ष भरला आहे. हा आत्मा अत्यंत सूक्ष्म असून तो हृदयाकाशातल्या गुहेत लपलेला आहे. शिवाय मायेचं आवरण असल्यामुळे, तो गूढ असल्यामुळे कोणाला दिसत नाही, सगळीकडे भरून राहिलं आहे. भूजल तेज समीरख. भूजल तेज पंचमहाभूतात आहेच तो. भू जल तेज समीर आणि ख, पृथ्वी आप तेज वायू आकाश. भूजल तेज समीर ख रविशशी काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघे तो जगदात्मा दशांतरे उरला. असा तो आहे. आता मग त्याला जाणायचं असेल तर ही अग्र कुशाग्र बुद्धी पाहिजे आणि सूक्ष्म विचार करायला पाहिजे. सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिभिः. आणि जे सूक्ष्मदर्शी लोक आहेत, जे संत आहेत, जे थोर विभूती आहेत, ते काय करतात? त्या सूक्ष्मबुद्धीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. आणि मग आत्म्याचं दर्शन होण्यासाठी शिवाय त्याची कृपा हवीच बरं का. प्रयत्न आम्ही खूप करू, पण आमच्या प्रयत्नांनी आम्ही तिथपर्यंत पोचू असं नाही. त्या आत्म्याचीच कृपा पाहिजे. आणि म्हणून कुशाग्र बुद्धी असली तरी श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, त्याच्यावर निष्ठा पाहिजे. आणि मग प्रत्यक्ष तो सापडेल किंवा गवसेल असं म्हटलेलं आहे. केसाच्या अग्राचा 1000वा भाग जितका सूक्ष्म असेल तितकं आत्मतत्व सूक्ष्म आहे. अग्र
असं म्हटलेलं आहे. आणि आता ह्याच वल्लीमध्ये जे स्वामीजींच्या ह्याचं वाक्य जे आहे त्यांच्या अभ्यासाचं जे सार आहे ते ह्याच्यात आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान् निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. फारच सुंदर आहे. उत्तिष्ठत म्हणजे बघा ना, उठा, पहिल्यांदा उठा, जागे व्हा. आम्ही फार काय शिथिल झालेलो आहोत. उठा आणि जागे व्हा. प्राप्यवरान् श्रेष्ठांकडनं त्यांच्या पदचिन्हांवरनं चाला. यद्यत आचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः. हा गीतेचा मंत्र लक्षात ठेवा. आपल्याला नाही ना कळते, पण चांगली लोक, सज्जन लोक ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने तर आम्ही जायला पाहिजे. पण होतं काय, आम्ही या नश्वर जगाला खरं मानतो आणि इथेच रमतो आम्ही. आम्हाला वाटतं हेच घर, हेच आमचं बँक, हेच ऑफिस, हेच मित्रमंडळी, हेच सत्य असं आम्हाला वाटायला लागतं. आम्ही इथे इतके रमतो की आम्हाला कळतच नाही की ही बंदिशाळा आहे. जो आला तो रमला, ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंगडी, हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदिशाला. खरंच आहे, आम्हाला कळतच नाही आम्ही इथे बंदिस्त झालो आहे. आम्हाला याच्यातनं मुक्त व्हायचं हेच कळत नाही. पिंजऱ्यातल्या पोपटाला जसा पिंजराच आवडायला लागतो तसं आमची गत झालेली आहे. आम्ही इथेच इतके रमतो आहे, पण जायचं आहे कुठे आणि ते जाण्यासाठी काय करायला पाहिजे तेही ह्याच्यात सांगितलेलं आहे. त्या शरीरात राहणाऱ्या चैतन्याला जाणून घेण्याची आस आपल्याला लागायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये त्या आत्म्याला जाणण्याचा मार्ग जरी कठीण आहे असं विद्वान प्रतिभावान सांगत असले तरी मग काय करायचं आहे बघा. आता मग उपाय नाहीच का ह्याच्यावर? आहे ना, उपाय आहे. थांबा, उपाय आहे. ज्याची धार पाजळलेली आहे अशा वस्तऱ्याच्या धारेवरून चालावं. इतका हा मार्ग दुस्तर आहे, कठीण आहे. मात्र अशा मार्गावरून जाण्यासाठी जाणकारांचं मार्गदर्शन हवं. आता एक मंत्राचं दुसरं चरण बघूया. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया. क्षुर म्हणजे सुरा म्हणा किंवा खड्ग म्हणा किंवा वस्तरा म्हणा. काय आहे क्षुरस्य धारा? त्याची जी धार आहे ना ती निशिता. सुंदर शब्द आहे बरं का. निशिता म्हणजे नुकतीच ज्याला धार लावलेली आहे, पाजळलेलं आहे, जे शस्त्र पाजळलं आहे, नुकतीच धार लावली आहे, त्या शस्त्राच्या धारेवरून दुरत्यया चालण्या इतका हा मार्ग कठीण आहे. इतका हा मार्ग कठीण आहे आणि म्हणून याच्यासाठी जाणकारांचं मार्गदर्शन हवं. म्हणून तर प्राप्यवरान् निबोधत. शब्द काय आहे बघा. निशिता शब्द नवीन गेला आपल्याला, पण निशाण शब्द आहे. निशाण म्हणजे झेंडा नाही बरं का. इथे निशाण म्हणजे तो जो दगड असतो ना, शस्त्र पाजळण्याचा जो दगड असतो तो आहे. आणि क्षुर म्हणजे सुरा किंवा चाकू किंवा वस्तरा किंवा खड्ग असं म्हटलेलं आहे. इतका हा मार्ग कठीण आहे. मग आता जर का उत्तम फळ मिळणार असेल आणि अगदी आपल्याला गंतव्यस्थानापर्यंत खरंच पोचायचं असेल तर अवघड असेल ना का, आपण जाऊया ना ह्या मार्गाने. ह्या मार्गाने आपल्याला जायला पाहिजे. आणि मग तो कसा आहे, तिथे पोचल्यानंतर काय मिळणार आहे? फार मोठं फळ मिळणार आहे. अहो, अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम अगंधवच्च यत् अनादि अनंतम महते परम ध्रुव निचाय तत्मृत्युमुखात प्रमुच्यते. निचाय त्याला जाणून घ्यायचं आहे. आणि मग काय होणार आहे, त्याची जी रूपं आहेत ना, अनेक रूपं घेणारा तो आहे. बघा ना, आपल्याला ज्ञानेंद्रियाच्या मार्फत खरं तर ज्ञान होतं, पण हा ऐकू येत नाही. परब्रह्माचा आवाज ऐकू येतो का? नाही. दिसतोय का? नाही. चव घेता येते का? नाही. स्पर्श करता येतोय का? नाही. वास घेता येतो का? नाही. काहीच नाही. हो, अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा असा हा आहे. तो अनादि आहे, तो अनंत आहे, तो सूक्ष्म आहे, तो सगळीकडे व्याप्त आहे, महताच्याही पलीकडे आहे. आणि बुद्धी कशी आहे? बुद्धी सूक्ष्म आहे. बुद्धीला सूक्ष्मता येते, बुद्धीला तरलता येऊ शकते. आणि मग हे असं जे शाश्वत सूक्ष्म तत्त्व जे आहे
त्याचा अनुभव आला की माणूस मृत्यूच्या बंधनातनं मुक्त होतो. काय म्हटलेलं आहे? मृत्युमुखात प्रमुच्यते. आणि बोलतंय कोण? मृत्यूदेवता स्वतः सांगतेय की तुम्हाला मृत्यूच्या तावडीतनं सुटायचं असेल तर हे करा. काय सुंदर, फार सुंदर हे कठोपनिषदच सुंदर आहे. आणि मग अशा त्या परमतत्वाला जाणल्यानंतर अपूर्व शांतीचा, अपूर्व आनंदाचा प्रत्यय येतो, तो भोग घेतो आणि पुन्हा जन्म घेण्याचं कारणच उरत नाही. आणि म्हणून तो जन्म मृत्यूच्या तावडीतनं सुटतो. मृत्युमुखात प्रमुच्यते, सुटका होते. आता हे जे झालं ना, आता आपण एवढं बोललो ना, त्याला म्हटलेलं आहे नचिकेताचं उपाख्यान. गोष्टच आहे ना. पूर्वी कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये आख्यानं सांगण्याची पद्धत होती. हे नचिकेताचं जे उपाख्यान आहे, मृत्युप्रोक्तम सनातनम. आणि सांगितले कोणी? मृत्यूदेवतेनेच हे नचिकेताचं आख्यान सांगितलेलं आहे. उक्त्वा श्रुत्वा च मेधावी ब्रह्मलोके महीयते. हे जर का बोललो, या आख्यानाबद्दल जितकी चर्चा कराल, जितकं डिस्कशन कराल, जितका संवाद तुम्ही साधाल, बघा हे उपाख्यान स्वतः साक्षात मृत्यूदेवतेने बोलले. याच्यावर तुम्ही जितका अभ्यास कराल तितके तुम्ही त्या ब्रह्मलोकाच्या जवळ जवळ जाणार आहात. ब्रह्मलोके महीयते असं म्हटलेलं आहे. जो बुद्धिमान पुरुष आहे, त्यामुळे ही जी नचिकेताची गोष्ट सांगतो, ऐकतो, त्याला ब्रह्मलोकामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होते. अशी ही गोष्ट सांगणं, ऐकणं एवढंच पुरेसं नाही, तर त्याचं मनन करायला पाहिजे, त्याचा ध्यास घेतला पाहिजे, मर्म जाणून ते आचरणात आणायला पाहिजे. हे आवश्यक आहे. गोष्ट तर तुम्हीसुद्धा जसं मागे केन उपनिषदामध्ये मी म्हटलं होतं की ही गोष्ट तुम्ही लिहून काढा. नचिकेताची सुद्धा आपण लिहून काढूया ना, अगदी साध्या मराठीत. एकही मंत्र घेतला नाही तरी चालेल, पण ही गोष्ट तरी लिहून काढा. ती मनावर ठसायला पाहिजे. आणि त्याला यमराजाने दिले उत्तरं आपल्या शब्दात आपल्याला मांडता येतील. आणि मग त्याच्यातनं माझ्यामध्ये कसं परिवर्तन होईल हेच तर बघायचं आहे आपल्याला. नुसतं काही अभ्यास करून कुठलं सर्टिफिकेट मिळवायचं नाही आहे, कुठला पुरस्कार प्राप्त करायचा नाही आहे. मोठा पुरस्कार देणारा तो बसला आहे की, तो आहे ना मोठा पुरस्कार देणारा, तो मिळवायचा आहे आपल्याला. आणि म्हणून शेवटचा अगदी अखेरचा 17वा मंत्र बघूया. य इमं परमंगुह्यम श्रावयेत ब्रह्मसंसदी. हे जे परमगुह्य जे ज्ञान आहे, जो दुसऱ्यांना ऐकवेल. श्रवण करणं, म्हणजे श्रवण करणं आणि श्रावयेत म्हणजे ऐकणं आणि ऐकवणं. कुठे? ब्रह्मसंसदी, ब्रह्मसभेमध्ये किंवा विद्वानांच्या परिषदेमध्ये जो कोणी हे मृत्यूचं आख्यान ऐकवेल, नचिकेताचं आख्यान ऐकवेल, प्रयतश्राद्धकाले वा तदानंत्याय कल्पते. आणि मग हे केव्हा ऐकवायचे? सर्वसाधारणपणे श्राद्ध प्रसंगी. आपल्या जवळच्या कुठली व्यक्ती गेली असेल किंवा त्याचं श्राद्ध असेल, वर्षश्राद्ध असेल किंवा दिवस असतील, त्याच्यामध्ये जरूर हे कठोपनिषदाचं जे आख्यान आहे, नचिकेताची जी कथा आहे, ती जरूर त्याच्याबद्दल बोलावं किंवा इतरांना ऐकवावं. बघा ना, हे आत्तापर्यंत फक्त यमराजांना माहिती असलेलं परमगुह्य ज्ञान जे शुद्ध मनाने त्या नचिकेताने ऐकलं की नाही. नचिकेताने शुद्ध मन, त्याच्यामध्ये कुठलीही आशंका नव्हती, कुठले इफ आणि बट नव्हते. हे सगळं त्यांनी कसं ऐकलं तसं आपल्याला ऐकता यायला पाहिजे, तितक्या निष्ठेने, श्रद्धेने. आणि मग असे ऐकणारे, नुसते ऐकणारे बरं का, अभ्यास अजून नाही, ऐकणारे त्या अनंताशी एकरूप होण्यास पात्र ठरतात. मृत्यूनंतर काय होतं हे सांगणारे हे आख्यान श्राद्धकाळी जरूर सांगावं. त्यामुळे शाश्वताचं ज्ञान होऊन तो ब्रह्माशी एकरूप होण्याच्या योग्यतेचा होतो. त्याला तो अधिकार, ती पात्रता, ती क्षमता प्राप्त होते. असं जर आहे तर किती सुंदर आहे कठोपनिषदाचं हे. ह्याच्यातला जेवढा भाग समजला आहे तेवढा तरी आत्मसात करूया. काही थोडा कठीण आहे तो आणखीन पुढच्या वेळेला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि असं हे कठोपनिषद आपल्याला आत्मसात करता यायला पाहिजे, त्याच्यात थोडं तरी शिरता यायला पाहिजे. असं शिरता आलं तर आपल्याला निश्चित त्या ब्रह्मलोकामध्ये स्थान मिळण्याच्या निदान पात्रतेचे आपण पोचू का नाही माहिती नाही, पण जेवढी पात्रता प्राप्त केली तर निश्चित तिथे आपलं स्वागत होणार आहे.
असं जर का हे कठोपनिषद आहे, ज्याचं प्रथम अध्यायातली ही तिसरी वल्ली आज बघितली. अजून द्वितीय अध्याय आणि त्याच्या 3 वल्ली आहेत. आता मुख्य ज्ञान तर ह्या पहिल्या अध्यायात सांगूनच झालेलं आहे. आता दुसऱ्या अध्यायात आणखीन काय सांगणार आहेत ते बघूया पुढच्या वेळेला. आज मात्र इथेच थांबूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.